मित्रांनो नमस्कार. आपलं सर्वांचं खूप खूप मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो कसे आहात आपण? आशा करतो की आपण सर्व चांगले असणार, आनंदी असणार. तर आज आपण एका स्थळाला भेट देतो आहोत. ते स्थळ आहे महेश्वर. महेश्वर हे शहर पुराण काळापासून प्रसिद्ध आहे. ते एक तीर्थस्थळ आहे. या महेश्वरचे नाव पुराणामध्ये माहिष्मती या नावानं प्रसिद्ध आहे. या माहिष्मतीचा उल्लेख रामायणामध्ये आणि महाभारतामध्ये सुद्धा झालेला आहे. सध्याचे महेश्वर हे मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील नर्मदा नदीच्या काठी बसलेले शहर आहे. अतिशय सुंदर आणि स्वच्छ पाण्याची मध्य प्रदेश राज्याची जलवाहिनी म्हणून जिचा उल्लेख होतो ती नर्मदा नदी. ही नर्मदा नदी पुराण काळापासून वाहत आहे. हिचा इतिहास जवळपास 4500 वर्षापूर्वीचा आहे. पुराणातील कार्तवीर्य अर्जुन हा सोमवंशीय सहस्त्रार्जुन क्षत्रिय राजाची राजधानी म्हणून महेश्वरचा उल्लेख सापडतो. कार्तवीर्य अर्जुन हा सहस्त्रार्जुन या नावाने रामायण तसेच महाभारतामध्ये ओळखला गेला आहे. एका पुराणकथेनुसार सहस्त्रार्जुन राजा आणि रावणासोबत त्याची लढाई झाली होती आणि या लढाईमध्ये सहस्त्रार्जुनने रावणाला हरविलेले होते. मित्रांनो याच ठिकाणी नर्मदा नदीच्या तटावर रावण आणि सहस्त्राबहू अर्जुन या दोघांमध्ये भयंकर युद्ध झाले होते. शेवटी सहस्त्राबहू अर्जुनने लंकापती रावणाला हरवून कैद केले. जेव्हा ही गोष्ट रावणाच्या आजोबाला म्हणजेच पुलस्त्य ऋषीला कळले तेव्हा ते सहस्त्राबहू अर्जुनाजवळ आले आणि आपल्या नातवाला सोडण्याची विनंती केली. त्यानंतर सहस्त्रभाऊ अर्जुनाने त्यांच्या विनंतीला मान देत रावणाला सोडून दिले होते. मित्रांनो पुढे असे झाले की याच सहस्त्रार्जुन यांनी ऋषी जमदग्नी यांना प्रताडित केले होतं, यांना त्रास दिला होता. त्यामुळे त्यांचा पुत्र भगवान परशुराम यांनी सहस्त्रार्जुनाचा वध केला होता, अशी ही आख्यायिका आहे. आधीचे महिष्मती शहर हयवंशीय राजा सहस्त्रार्जुन ज्यांनी रावणाला पराजित केले होते त्यांची ही राजधानी होती. बराच कालखंड निघून गेला आणि त्यानंतर एक दिवस महान देवी अहिल्याबाई होळकर यांनी या शहराला आपली राजधानी केली होती. या नदीच्या किनाऱ्यावर असणारे सर्व घाट अत्यंत सुरेख आणि कलात्मक मंदिरं अहिल्याबाईंनी बांधले होते. महेश्वर हे एक तालुका असून खरगोन जिल्ह्यात आहे. महेश्वर हे गाव खरगोनपासून जवळपास 56 किलोमीटर दूर आहे. मी आता आपणास महाभारताशी असलेला संदर्भ देणार आहे. अनेक शतकानंतर युधिष्ठिराने
अश्वमेध यत्न केला, तेव्हा सहदेवाने महिष्मती नगरीचे रक्षण स्वयं अग्निदेवता करत आहे हे जाणून इथे युद्ध करणे टाळले. अग्नीची पूजा करून सहदेव सौराष्ट्राकडे निघून गेला. या ठिकाणी एका घटनेचा सुद्धा मला इथे उल्लेख करावासा वाटतो. तो म्हणजे शंकराचार्य आणि मंडन मिश्र यांचा वादविवाद महेश्वर येथे संपन्न झाला होता. देवी अहिल्याबाई होळकर यांनी नर्मदा नदीच्या किनारी असलेले अनेक मंदिरं बांधलेले आहेत. अनेक मंदिराची पुनर्बांधणी त्यांनी केलेली आहे. मित्रांनो, या मंदिरापैकी एक राजराजेश्वर हे मंदिर तर अतिशय प्राचीन आहे. जवळपास या मंदिराला 2 ते 2,500 वर्ष इतका कालखंड झालेला आहे. ते मंदिर अजूनही तिथे शाबूत आहे. या ठिकाणी आलेले प्रत्येक पर्यटक इथलं सगळं हे वातावरण, येथील मंदिरं आणि घाट पाहून खरोखरच अचंबित होतात. अतिशय कलाकुसरीने बांधलेले मंदिरं आणि प्रत्येक घाटावर असलेली त्या मंदिराची कला ही खरोखरच पाहण्यासारखी आहे. नर्मदा नदीची परिक्रमा 3 वर्ष 3 महिने आणि 13 दिवसामध्ये पूर्ण होत असते. मित्रांनो, नर्मदा नदीचा उगम हा मध्य प्रदेश येथून अनूपपूर जिल्ह्यामधून झालेला आहे. या अनूपपूर जिल्ह्यामध्ये विंध्याचल आणि सातपुडा पर्वतरांगामधून या नर्मदा नदीचा उगम झालेला आहे. या ठिकाणी संधिस्थळ म्हणून अमरकंटक येथे नर्मदा कुंड आहे आणि अमरकंटक हेच खऱ्या अर्थाने या नर्मदा नदीचं उगमस्थान आहे. या नदीची लांबी एकूण 1312 किलोमीटर इतकी आहे. ही नदी पश्चिमेकडून सोनमुखकडे वाहत आहे. एका खूप उंच आणि मोठ्या दगडावरून ही जेव्हा नदी वरून खाली येते तेव्हा या नदीची धार अतिशय पांढरी शुभ्र चांदीसारखी चमकत असते. ते खरोखर पाहून आपल्याला अचंबित होतो आणि आनंद मिळत असतो. तर हे स्थळ आहे अमरकंटक. मित्रांनो, या नदीचा उगम हा अमरकंटक येथून सुरू झालेला आहे आणि ही नर्मदा नदी गुजरातमधून वाहत जात अरब समुद्रामध्ये विलीन झालेली आहे. तर मित्रांनो, ही होती नर्मदा नदी आणि महेश्वर या शहराची ऐतिहासिक माहिती. आपणास कशी वाटली ते आम्हाला नक्कीच कॉमेंट्सद्वारे कळवावी. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद.